Good afternoon, students. In the last lecture of admission of partner, we were discuss about the calculation of new profit ratio. Okay. Now in this lecture, we will discuss about the sacrifice ratio. How to calculate sacrifice ratio? Sacrifice ratio, it means what? Old partners give their ratio of profit to the new partner, that is sacrifice ratio. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, जर मिस्टर ए अँड मिस्टर बी हे दोन पार्टनर्स आहेत, त्याच्यामध्ये तिसरा पार्टनर जर ॲड झाला मिस्टर सी, तर ह्या दोघांना जो मिळणारा प्रॉफिट आहे ह्याच्यामधला प्रॉफिट ह्यांना दोघांना सॅक्रिफाईस करून मिस्टर सीला आपल्याला काहीतरी प्रॉफिट द्यावा लागतो. यासाठी आपल्याला न्यू प्रॉफिट रेशो आपल्याला काय करावा लागतो? कॅल्क्युलेट करावा लागतो. जर ए आणि बीचा प्रॉफिट रेशो हा जो आहे तो इक्वल असेल, 1:1 असेल, आणि जर सी आला तर सीला आपण काय करतो, इथून ह्यांच्यामधला थोडा भाग जो प्रॉफिटचा आहे तो भाग काय करतो, सीला देतो. ह्यालाच म्हटलं जातं सॅक्रिफाईस रेशो. एक्झाम्पल, जर Mr. A and Mr. B, they both are partners. If Mr. A and B both are partners and their profit sharing ratio is 6:4. This is old ratio. Okay. Mr. A and B both are partners. Their profit sharing ratio is 6:4. That is old ratio. And C is admitted. C is new partner in this firm. After admitting this partner, the new profit sharing ratio of A, B and C is 10:6:4. Okay, this is old ratio and this is new ratio after admitting Mr. C. So, the sacrifice ratio, the formula of sacrifice ratio is equal to old ratio minus new ratio. आता हा फॉर्म्युला जर आपण नीट पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की सॅक्रिफाईस रेशो आपण कसा कॅल्क्युलेट करणार? ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो हा जास्तच असणार आहे आणि न्यू रेशो हा कमी असणार आहे, कारण इथे ओल्ड रेशो असताना 2च पार्टनर्स होते आणि न्यू रेशो ज्यावेळेस आपण बनवला किंवा कॅल्क्युलेट केला त्यावेळेस 3 पार्टनर्स आले. म्हणजेच इथे ओल्ड रेशोमध्ये त्यांना जास्त प्रॉफिट मिळत होता, पण आता न्यू रेशोनुसार आपल्याला काय मिळणार आहे? ओल्ड पार्टनर्सला प्रॉफिट जो आहे तो कमी मिळणार आहे. This is the formula of sacrifice ratio. Sacrifice ratio is equal to old ratio minus new ratio. So, the Mr. A's sacrifice ratio is what? Is equal to 6/10 minus 10/20. जर तुम्ही इथे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ओल्ड रेशो 6/10 ह्या दोघांचे आपण टोटल घेतो. ह्या दोघांची टोटल किती होते? 10. म्हणून 10 भागांमधले 6 भाग, म्हणून 10 भागांमधले 6 भाग आणि मायनस 10/20. 10/20 म्हणजे काय? तर ह्या तिघांची टोटल. ठीक आहे, ह्या तिघांची टोटल किती होती आहे? 20. म्हणजेच 20 भागांमधले 10 भाग, 20 भागांमधले हे 10 भाग. ठीक आहे, इज इक्वल टू 6/10 मायनस 10/20. आता 6/10 मधून 10/20 जाणार आहेत का? मग आपल्याला काय करावं लागेल? हे ते सर्वात पहिले आपल्याला ह्याचा जो छेद आहे तो काय करावा लागेल? समान करून घ्यावा लागेल. म्हणून मी इथे इंटू 2 करते. हा छेद समान होईल आता आणि त्यानंतर आपण काय करू शकतो? इथे मायनस करू शकतो. म्हणून 6 × 2 12/20
20 minus 10 upon 20. So the sacrifice of Mr. A is 2 upon 20. Okay. Now Mr. B's sacrifice. Mr. B's sacrifice is what? मिस्टर बीचं सॅक्रिफाईस किती आहे? मिस्टर बीचा रेशो किती आहे? 4. दिस इज अन ओल्ड रेशो. सो द 4 upon 10 minus 6 upon 20. इथे पण आता आपला छेद समान नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे? पहिले आपल्याला ह्याचा छेद समान करावा लागेल, म्हणून इथे इंटू 2 करून घेते मी. आणि मग आपण इथे काय करू शकतो? मायनस करू शकतो. ठीक आहे. 4 into 2 8 and 10 into 2 20 minus 6 upon 20. So 8 minus 6 is equal to 2 upon 20. It means the sacrifice of Mr. A and B is 2 upon 20 and 2 upon 20. Okay. It means sacrifice ratio of Mr. A and B is 1:1. दोघांचाही सॅक्रिफाईस रेशो हा जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे हा काय आहे? समान आहे. 2 upon 20 and 2 upon 20. इट मीन्स दोघांनीही आपल्या प्रॉफिटमधला भाग जो आहे हा समान भाग दिलेला आहे, म्हणूनच ह्यांचा दोघांचा सॅक्रिफाईस रेशो हा आहे 1:1. ठीक आहे. होप तुम्हाला हे समजलेलं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. In the last lecture we were discuss about the new profit sharing ratio. Okay, now this is an sacrifice ratio. Okay, now third concept is most important in the admission of partner is goodwill. In last lecture we were discuss about when the new partner admitted in the firm, then he brings cash as a capital and he also brings goodwill in the form of cash. What is a goodwill? बघा, ज्यावेळेस एखादी जुनी फर्म आहे त्या फर्ममध्ये 2च पार्टनर्स होते आणि तिसरा आता नव्याने येणार आहे. ते 2 पार्टनर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे? ऑलरेडी त्यांचा बिझनेस चांगला, त्यांची कंपनी चांगली मोठी केली, त्यांनी गुडविल कमवलं, कंपनीचं छान नाव कमवलं. आणि तिसरा जो पार्टनर आहे तो आता आला. तर एवढं त्यांचं कमवलेलं जे नाव आहे, मग त्याच्यासाठी सुद्धा हे लोक काय करतात? त्याच्याकडून काहीतरी इन कॅश गुडविल म्हणून घेतात, नवीन पार्टनरकडून घेतात, कारण तो सगळं बनवलेलं आहे आणि ते थर्ड पार्टनर जो आहे, जो ॲडमिट होणार आहे, नवीन येणार आहे, तो जे ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्याच्यामध्ये येणार आणि डायरेक्ट पार्टनर होणार आहे. त्यामुळे गुडविलचे काही पैसे नवीन पार्टनरला द्यावे लागतात, ओल्ड पार्टनर्सला. ठीक आहे. म्हणून इथे गुडविलही तेवढंच महत्त्वाचं आहे. Okay, and there are 2 methods of calculating of goodwill. Which 2 methods? Number 1 is average profit method, and the second is super profit method. What? Super profit method. There is 2 methods are important for the calculating of goodwill. One is average profit method and the second is super profit method. First, average profit method. How to calculate
the goodwill with this method. Okay, there are some steps are involved for the find out goodwill with this method. First step is what? Calculation of total profit. Calculation of total profit. Second step is what? Calculation of average profit. Calculation of average profit. And the third step is calculation of goodwill. Calculation of goodwill. ओके, ह्या 3 स्टेप्स आहेत. ह्या 3 स्टेप्सने आपण काय करतो? ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल फाइंड आउट करतो. ठीक आहे, कसं करणार आपण हे? इफ फॉर एक्झाम्पल प्रॉफिट अँड लॉसेस आर गिवन of the last 4 years are as follow. 2016 1,20,000, this is an profit. Okay, 2017 80,000 profit. 2018 20,000 profit, 20,000 loss, and 2019 60,000 profit. Okay, so the total profit is equal to 1,20,000 plus 80,000 minus 20,000 and plus 60,000. Why minus 20? Because 20,000 is the loss. It's not a profit. बघा, मागच्या 4 वर्षामध्ये आपल्या कंपनीला सपोज प्रॉफिट झालेला आहे एवढा आणि लॉस झालेला आहे एवढा. ठीक आहे, मग आपला जो लॉस आहे तो आपण टोटल प्रॉफिटमध्ये धरू शकतो का? नाही, तो लॉस आहे, त्यामुळे आपल्याला तो मायनसच करावा लागेल. म्हणून आपलं टोटल प्रॉफिट जे आहे ह्या 4 वर्षांचं ते आहे 2,40,000 रुपये. ठीक आहे, आपण ही पहिली स्टेप केलेली आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमधली. ही पहिली स्टेपनुसार आपण काय केलं? पहिले टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? तर ॲव्हरेज प्रॉफिट. सेकंड स्टेप इज व्हॉट? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट is equal to average profit. How to find out the average profit? What is the formula of average profit? Is total profit upon number of years. Total profit upon number of years is equal to total profit is what? 2,40,000. 2,40,000 and the number of years upon 4. So the average profit म्हणजेच ॲव्हरेज प्रत्येक वर्षी आपल्याला ॲव्हरेज 60,000 रुपये काय झालेला आहे? प्रॉफिट झालेला आहे. नाउ द थर्ड स्टेप अँड द लास्ट स्टेप ऑफ दिस मेथड इज कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल is equal to average profit into number of years purchase. Number of years purchase. Average profit is what? 60,000 and the number of year purchase is, suppose here is 2. So the goodwill is 1,20,000.
the amount of goodwill is what? 1,20,000. This is our first method of calculating goodwill. Okay. Now the second method of calculating goodwill. The second method is what? Super profit method. Second method is super profit method. There is also some steps are involved. First step is what? First step is calculation of average profit. Calculation of average profit. Second step is what? Calculation of normal profit. Calculation of normal profit. And the third step is calculation of profit. Calculation of super profit. And the last step of this method is calculation of goodwill. Calculation of goodwill. Okay. How to calculate it with this method? First, suppose here is an example. There are some profits are given. The data is available for the 5 years 2014. In 2014 the profit is 80,000. Profit is 80,000. 2015 profit is 95,000. 2016 1,10,000. Profit 2017 40,000 profit. 40,000 loss. 2018 85,000 profit. Capital employed is rupees 3,50,000. म्हणजे आपण किती कॅपिटल वापरलेलं आहे फॉर्ममध्ये? 3,50,000. सेकंड, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न is 12%. And the third one, goodwill to be valued at 2 years purchase of super profit. Okay, this is an data. Okay, this data is available with us, and by using this data we will find out the goodwill with super profit method. The first step of find out the goodwill by using super profit method. First step is what? Calculation of average profit. Calculation of average profit. So the average profit is equal to total profit upon number of years. Okay, upon number of years. So here is equal to 80,000 plus 95,000 plus 1,10,000
minus 40,000 plus 85,000 upon number of years is what? 5 is equal to 3,30,000 upon 5 is equal to rupees 66,000 is equal to rupees 66,000. 66,000 is our average profit. Okay, first step we have done here. Now the second step is calculation of normal profit. Calculation of normal profit. So the formula of normal profit, find out the normal profit. Normal profit is equal to capital employed into NRR. What is the full form of NRR? Normal rate of returns upon number of years. And capital employed is what? 3,50,000. So here is equal to 3,50,000 into normal rate of returns is what? 12 upon number of years upon 100 is equal to rupees 42,000. Okay, the formula of normal profit is equal to capital employed into NRR upon 100, not the number of years. So the in this formula, capital employed 3,50,000 into 12, it means the percentage of normal rate of returns is 12 and upon 100. Okay, here the upon 100, so there is no sign of percent. Rupees 42,000. The rupees 42,000 is our normal profit. Now the third step is calculation of